आजच्या मला बोलत्या अंतर्गत मी विषय घेतला आहे प्लास्टिकचा अतिवापर। मित्रांनो, आज आपण जिकडे बघू तिकडे प्लास्टिकचा अतिवापर होत आहे। खूप प्रमाणात आज प्लास्टिकचा वापर होत आहे। जसं की आपण एखादी वस्तू घेतली आणि ती वस्तू आपल्याला ते दुकानदार एका प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये आपल्याला देतो, म्हणजे तिथे पण प्लास्टिकचा वापर होतो। पण जर आपण त्याच जागी असू आणि त्याच्या बाजूला एक मेडिकल असेल आणि आपण तिथे जर एखाद्या गोळ्या घेतल्या तर तिथे आपल्याला एक पाऊच देतात, तो कागदाचा असतो। म्हणजे मेडिकलवर हे कागदाचा वापर होतो, पण इतर ठिकाणी जास्त दर प्लास्टिकचाच वापर होतो। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, प्लास्टिक हे फारच हानिकारक आहे। आपण दुकानावर जातो, वेगवेगळ्या वस्तू घेतो आणि तिथे पुडे असतात बघा, त्या आपण पुडेही घेतो, पण त्या पुड्यामध्ये जे काही खाण्याचे असतात ना, तर ते कित्येक दिवसापासून नाही तर कित्येक वर्षापासून त्यामध्ये बंदिस्त असतं। त्यामुळे आपण ते खाल्ले नाही पाहिजेत, हे लक्षात ठेवा। मित्रांनो, फक्त तेच नाही तर प्लास्टिकमुळे खूप जनावरांची फार हानी होत आहे। कित्येक जनावर हे प्लास्टिकमुळे मेले पण। जसं की प्लास्टिक हे नद्यामध्ये जातात, नद्यामध्ये प्लास्टिक जातात, त्यामुळे त्यातले जे मासे असतात ते पण मरतात आणि त्यामध्ये पूर्ण प्लास्टिक गेल्यामुळे मोठमोठाले पूर येतात आणि त्या नदीमधलं पूर्ण पाणी हे घरामध्ये घुसतं। तेथे पण प्लास्टिकचा अतिवापर होतो। त्याचबरोबर प्लास्टिक हे मानवानेच तयार केलेलं आहे आणि मानवच त्याला वापरत सुद्धा आहे। म्हणून आपण प्लास्टिकचा थोडा कमी वापर जरी केला ना तरी खूप छान, कारण की त्या प्लास्टिक जागी आपण कागदाच्या पिशव्या तयार करू शकतो। ते पण आपल्यासाठी फार उपयुक्त आहे। जसं की वर्ग 6वी मध्ये एक पाठ आहे, त्यामध्ये मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं बाई हे आहे, पण त्यामध्ये त्या बाईला जावंसच वाटत नाही, कारण की तिला पण प्लास्टिक हा आवडत नाही। कारण की प्लास्टिकमुळे त्याची जी म्हैस असते ती मरते आणि तिच्या घराच्या आजूबाजूची जे नाल्या असतात ते पण प्लास्टिकमुळे तुडुंब भरतात, म्हणून त्याला ही प्लास्टिक आवडत नाही। मग ते उपाय असं करतात की आपण कागदाच्या पिशव्या वापरायच्या। तसंच आपण पण कागदाच्याच पिशव्या वापरायच्या किंवा कापडाच्याच पिशव्या वापरायच्या। जास्त तर प्लास्टिकच्या जे पिशव्या आपण वापरतो त्यांचं प्रमाण कमी करायचं, कारण की प्लास्टिक हे वर्ष कुजत नाही। प्लास्टिक हे आपण खूपदा वापरू शकतो, म्हणून प्लास्टिकचा अतिवापर हे टाळतो। कारण की एकच पिशवी आपण अनेकदा जर वापरलं तर आपल्याला दुसरी पिशवी घेण्याची काही गरज पडत नाही, म्हणून दुसरी पिशवी घेण्याची काही गरजच पडत नाही। जर आपण एक पिशवी आणून आपल्या घरात ठेवली आणि दुसरी एक जर आणली तर तिथे आपण प्लास्टिकचा अतिवापर करत आहोत हे पटकन कळतं। तसं न करता आपण जर एखादी पिशवी आपल्याकडे असेल प्लास्टिकची तर तीच पुन्हा वापरायची, किंवा कागदाच्या पिशव्या आपल्या सर्वांनाच बनवता येत नसतील तर ते शिकून घ्या, कारण की कागदाच्या पिशव्याही फार सोप्या असतात आणि आपण त्यांचाही वापर करू शकतो। धन्यवाद।